डोळे भरले यार बघून बघून. सो हे गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर गणपतीचा पहिला दिवस आहे. रात्रीच्या 12 वाजता आम्ही निघालोय प्रतीकचा गणपती आणायला पेनला, थेट पेनला. आपल्या बरोबर त्यांचा तिकडेच गणपती बुकिंग असते. सो या वर्षी आम्ही तिकडे निघायला चाललेलो बाय कार. आणि आपल्या बरोबर जोडलेत कमलेश बाय, टोळेचा राजा. 4 वेळा मी थांब कट. तर आपल्या बरोबर आहेत कमलेश बाय, लाड बाय आणि ते आपले ड्रायव्हर ओजी रेसर. ओजी रेसर नाही, झूर आहे. नीलू मोरे. आणि इकडे आहेत टोळेबाई, ज्यांचा गणपती आणायला निघालोय. तर टोळेबाई, कुठे आपण निघालोय गणपती आणायला? आपण निघालोय पेनला. पेन मध्ये कुठे? लोकेशन काय नाव? पेन मध्ये माहित नाही लोकेशन काय ना. लोकेशनच नाही, लोकेशन आम्हाला माहित नाही, पण पेन मध्ये एवढं आम्ही नक्की सांगू. बुक तूच केलंस ना? भावानी गेला, भावानी. ओके. गुप्त संडीचे. तर असा काय प्रवास आहे. आता रात्रीच्या 12 निघालो आम्ही. आता बघू किती वाजता पोहोचतोय. आणि भावाला परत सकाळी 2 ऑर्डर आहेत गणपती आणायच्या, तर त्या कोपर घेण्यात मेलापूर आहे. ज्यांनी ऑर्डर दिले त्यांनी जरा बांधण दिला तर बरं वाटेल. आवाज येत नाही. हॅलो 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 हॅलो. माँ मुझे सुनाई नहीं दे रहा है. बड़ा हरामी हो बेटा. असं सालेम ऑर्डर देतात, बांधून देत नाही. जरा त्यांचं काहीतरी करायला लागेल. आमचा नारळ, फक्त नारळ. तर ते करायचंय. आता भेटू आपण थोड्या वेळात, पुढे हायवेला भेटू. चला. तर आमचा नीलू भाई बघा, फुल ओव्हरसाइज शर्ट. बाय ड्रेसिंग सेन्स कडक आहे भाई, आवडते आपल्याला. 1 नंबर. गो काय वेरडो. लाड भाई बघा, एकदम ठुमकत. A few moments later. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालोय. तर मित्रांनो आता 1 वाजता आम्ही निघालो वाचीतून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता पाम बीच रोड पकडून थेट जायचंय पेनला. लेट्स गो. हा घेतोय. तर समोर बघा, आपण गणपती घ्यायला निघालोय. तर समोर एका मंडळाचा गणपती आहे पाम बीच रोड वरती. कोणता मंडळ काय माहित नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आम्ही आता JNPT रोड वरती आणि पूर्ण ट्रक ट्रॅफिक आहे. नीलूभाई भाई चालवतात गाडी एकदम पद्धतशीर. आम्ही का ओव्हर स्पीड करत नाही. हे ह्याच्यात आठवतं ना त्या चट्टांवर, त्याच्यामुळे वाचतोय. तर असं काय, तर या रोडने येत आहे तर थोडा लेट आहे, कारण की ट्रक ट्रॅफिक खूप आहे. तर मित्रांनो आता आम्ही कर्नाळ स्पोर्ट्स क्रॉस केले, कर्नाळ बर्ड सेंच्युरी. आणि पावसाने थैमान माचवलंय पूर्ण. रोडवरती पाणी झालंय आणि ट्रॅफिक तर खूपच आहे आता. गाडी थैमान माचवलंय त्याचं काय? तर भाई आता थोडा विजिबिलिटीचा इश्यू व्हायला लागलेला आहे. पण काय नाही, जायचं तर जायचंय भाई, आणि बाप्पाला घेऊन यायचंय. चला. पण रोड अपडेट, रोड आतापर्यंत ओके आहे. असं एकदम प्रॉपर नाही आहे फुल प्लेस जो पहिला होता तसा. थोडे लफडेच आहेत. पण तुम्ही येताय तर दिवसा या, आणि नसेल दिवसा जमत तर अंधारात हळूहळू या, घाई न करतो. चला. 2000 years later. मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो गावामध्ये. आणि पब्लिक डाऊन झालेली आहे आपली, सगळे डाऊन. फक्त ड्रायव्हर आणि मीच आता जागा आहे. फिनिश. फक्त लाड भाई काय चालवतात गाडी, पावसात उन्हात सगळीकडे नुसता लाड. फक्त आता 2 किलोमीटरवरती आहे ठिकाण. तिथून आपल्याला गणपती बाप्पा घ्यायचे आहेत आणि घरी निघायचं आहे. चला थेट तिथेच भेटू. तर मित्रांनो आम्ही आता गावाच्या आतमध्ये 500 मीटरवरती आपलं ते शॉप आहे, जिथून आपल्याला गणपती बाप्पा घ्यायचं आहे. आणि सगळे झोपलेत, सगळे डेकोरेशन करून दमलेत. घरी गणपती सगळ्यांच्या, त्याच्यामुळे थकलेत. संकेतच्या माझ्या घरी गणपती नाही आहे, त्यामुळे आम्ही एनर्जेटिक आहे अजून. तर आम्ही ड्रायव्हरची भूमिका निभावतो इथे. चला. A few moments later. मित्रांनो आम्ही येऊन पोचलोय कारखान्यावर. आणि किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत हे बघा ना, काय भारी दिसते ही बघा. वाव.
खूप भारी दिसतात. ती एक आहे, तिकडे एक आहे, ती किल्ल्यावाली. आणि इकडे आपली टोळे भावांची मूर्ती आहे. राजा तू गाडी आधी घे, त्याला गाडीत बसव, आम्ही उचलतो चप्पल. सर फायनली मूर्ती घेतलेली आहे. संख्या तू टन का मारला? इथून रस्ता निघायला आहे बाहेर, जिथून आपण लेफ्ट टाकला ना राईटला इकडे येतो आपण. असं आहे ते, असं आहे सर्कल आहे तो. जाऊ दे जाऊ दे आता. मला या तर आता टोळी बाई बसतील. दरवाजा उघडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एकाम्या दरवाजा उघड, दरवाजा उघड. तर फायनली गणपती बाप्पाला घेतलेले आपण गाडीमध्ये. आता सगळे 4 झालेले परत. फोन देतात तिथंच आहे माझा फोन. कुठं होता मला नाही माहित, मी झोपलो होतो तिकडे. तुझ्याकडे दिलेला हातात ठेवला सोबत. प्रतीक ऐक ना, तू मागच बस आणि हळू चालव, कारण तो पुढे जाईल. नाही पकडलं ना. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पकडलं ना, चला पुढे जाऊ नये. जाऊया. A few moments later. भाई साहब काय दिसतो यार गणपती. बाप बाप भाई बाप, सेम आहे. खतरनाक आहे कारखाना. हे तर बघा भाई कसे दिसत आहेत. वाव, एक वेगळीच शेड आहे यार इथे. हे बघा, वाव वाव, वेगळीच शेड दिसते यार. एकदम भारी वाटते बघायला. म्हणजे ना मी लास्ट इयर पण आलेलो, या वर्षी पण आलो पण कडक. काय अरे जायचं थांब ना, इकडे पण गणपती आहेत भारी भारी. गणपती खतरनाक दिसते. हे पण बघा भाई साहब, डोळे भरले यार बघून बघून. जेवढं बघेल तेवढं कमीच वाटतंय. एक नंबर भारी वाटतंय. दिवसाला अजून भारी वाटतं मला. दिवसा येऊन बघा तुम्ही त्या गावाला. मी लोकेशन पिंग करतो. चालेल ना, वाळायला ठेवलं. तर हे 50 लेग असे 2 घेतलेत आम्ही गणपतीसाठी शस्त्र. भारी दिसतात. चला तर आता आम्ही इथे थांबलेलो एका ठिकाणी. हातातले शस्त्र घेतले. हे टोळ्याच्या गणपतीचे शस्त्र आहे. आणि त्यांनी पण टॅटू पण काढलाय भावाने. भोलेनाथचे मोठे भक्त आहेत टोळे भाऊ आपले. हे बघा सेम टॅटू आहे भाई, सेम असं लागतं भाई. फुल डेडिकेशन लागतंय. तर ना म्हणजे गणपती एवढे भारी दिसत ना, एकदम प्यारे प्यारे आणि वेगळी शेड आहे. एकदम असे उठून दिसतात. तर जे कोणी ब्लॉग बघत असतील त्यांनी इथे नक्की या आणि आपल्या घरचे बाप्पा, मंडळाचे बाप्पा इथून घेऊन जा. आणि भारी परफेक्ट फिनिश आहे. $2,000 years later. तर मित्रांनो, पहाटेच्या 5 वाजता आम्ही येऊन पोहोचलोय आपल्या गावात, कोपरखेरणे गावात, बाप्पाची मूर्ती घेऊन. डोळ्याचे डोळे बघा. एवढं तू लांबून कसं मारतोय?
अरे सांगून काय फरक पडणार. तर फायनली आपण येऊन पोहोचलोय प्रतीक यांच्या घरी. The next day. चला गाडी घेऊन निघूया. गणपती बाप्पा मोरया. सो हे गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे गणपती आगमन. गणपती आगमन नाही, आज काय गणेश चतुर्थी आहे. तर मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी. तर आता आपण निघालोय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी, घरगुती गणपती. तर आज आपण कमलेश भाई, नीलू मोरे भाई आणि संख्या भाई. तर आज आपण निलेश भाई आणि कमलेश भाई या दोघांचे गणपती आणणार आहे. काय झालं सोबत जुळले. आणि समोर याची गाडी, ही नीलूबाईची गाडी आहे. इर्टिका भाई आणि आपला किया भाई, या दोन गाड्या घेऊन निघालो आपण. लेट्स गो. रिक्षावाला भाई बघ आता कसला तो वळाला. आणि इकडे फुटबॉलचं टुर्नामेंट चाललंय. मला बघवत नाही, मला जाऊन खेळूच वाटतंय. अरे तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे दिवाळी गावात बेलापूरमध्ये. तर आणि आता आपण गाडीमध्ये, कारण इथे कंजेस्टेड जागा आहे, खूप आतमधला रस्ता आहे. तर गाडी आली तर गाडी हलवायला लागेल, म्हणून मी गाडी थांबलो. बाकीचे गेलेत, त्याची फॅमिली पूर्ण गणपती आणायला तिथे त्या घरामध्ये मुलाच्या. तर असा काय विषय आहे, अतिशय युनिक. तर ठीक आहे, आता वाट बघू, ते आले की मग निघू आपण. चला. मित्रांनो, तुम्हाला हा गणपती आगमनाचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडलं आहे. आणि खरंच ते गाव खूप सुंदर आहे आणि तिथल्या मूर्त्या पण खूप भारी होत्या. तर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.